आयुष्यात अशा एका व्यक्तीचं असणं गरजेचं असतं, ज्याला मनाची परिस्थिती सांगायला शब्दांची गरज पडणार नाही. लिहिल्याशिवाय दोन शब्दातील अंतर कळतच नाही. तसेच हाक आणि हात दिल्याशिवाय माणसांची मनही जुळत नाही. एखाद्याच्या जीवनात कायम राहायचं असेल तर फक्त त्याच्या मोबाईलमधल्या संपर्कात न राहता त्याच्या मनाच्या संपर्कात राहा. कारण काही वेळेस मोबाईलमधल्या संपर्कातून डिलीट केले जाते, पण मनाच्या नाही. मैत्रीचा मोती कुणाच्याही भाग्यात नसतो. सागराच्या प्रत्येक शिंपल्यात मोती नसतो. जो विश्वासाने मैत्री जपतो तोच खरा मैत्रीचा मोती असतो. समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्त्वपूर्ण असतो. खूप लोक आपल्याला ओळखतात, पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात. गैरसमज ही अशी गोष्ट आहे, एकदा मनाने तयार केला की आपोआपच आपण न बोललेलेही लोकांना ऐकू येते. दुसऱ्याची विचारपूस करणे ही भावना जरी छोटी वाटत असेल तरी तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते. जे अवास्तव अपेक्षा करीत नाहीत ते खरे भाग्यवान, कारण त्यांच्यावर निराश होण्याची पाळीच येत नाही. नशिबात आणि नजरेत एकच फरक आहे की जी गोष्ट आपल्या नशिबात नसते तीच नेमकी आपल्या नजरेला हवी असते. प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही निसर्गाची एक देणगी असते. अशा व्यक्ती लाभणे हे आपल्याला सुस्वभावाची अनमोल परतफेड असते. शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर असते आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर असते. काटा जरी काट्यासारखा वागला तरी फुलानं आपलं फुलणं सोडायचं नसतं. जीवन कितीही खडतर असले तरीही माणसानं आपलं जगणं सोडायचं नसतं. माणूस इतर गोष्टीत कितीही कच्चा असला तरी चालेल, पण तो माणुसकीमध्ये पक्का असला पाहिजे. पद महत्वाचे नसते, आपल्या विचारांची गुणवत्ता महत्वाची असते. आर्थिक त्रास असतानाही प्रामाणिक राहणे, गडगंज श्रीमंत असूनही साधेपणा जपणे, अधिकार असूनही नम्र असणे, राग आला असला तरी शांत राहणे, यालाच आयुष्याचं व्यवस्थापन म्हणतात. आपण शब्दांना स्पर्श करू शकत नाही, पण मनाला स्पर्श करण्याची ताकद शब्दात आहे. आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही. चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणारे मित्र भेटणे म्हणजे दुसरं काही नसून जिवंतपणेच मिळालेला स्वर्ग आहे. माणसाचा जन्म हा प्रत्येक घराघरात होतो, परंतु माणुसकी ही ठराविक ठिकाणीच जन्म घेते व माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते. आनंद वाटणाऱ्या ओंजळीत कधीच रिकाम्या राहत नाहीत, कारण त्यांना पुन्हा भरण्याचे वरदान परमेश्वराकडून लाभलेलं असतं. वेळ चांगली असो किंवा वाईट, शब्दाला जागणं आणि शेवटपर्यंत साथ देणं हीच आपली ओळख आहे. आयुष्याला चांगले वळण मिळण्याकरिता चांगल्या वेळेची नाही, चांगल्या लोकांची गरज असते. स्वतःच्या परिस्थितीला जी माणसे स्वतःची ताकद बनवितात ती माणसे आयुष्यात कधीही अपयशी होत नाही. मोडतोड करायला ज्ञान लागत नाही, पण तडजोड करायला शहाणपण लागते. प्रत्येक वेळी आपले सर्वच निष्कर्ष बरोबर असतीलच असे नाही. काही वेळा गैरसमज दूर ठेवून एकमेकांना समजून घेण्यातच नात्याचे हित असते. मिळालेला जन्म सार्थकी लावण्यासाठी प्रेरणादायी माणसांची गरज असते आणि तीच गरज आपल्या आयुष्यात आलेल्या चांगल्या माणसांमुळे पूर्ण होते. नातं म्हणजे काय ते कोणाचेही सांगण्यावरून जळू नये आणि कुणी काहीही सांगितलं म्हणून तुटू नये, असा भक्कम लावलेला जीव म्हणजे नातं. आनंदाने जीवनाची मजा घ्या, इतरांची दुःख दूर करण्याचा प्रयत्न करा, हेच खरे जीवन आहे. एकमेकांसारखं असणं गरजेचं नसतं, एकमेकांसाठी असणंच गरजेचं असतं. सुख मिळालं की ते उपभोगायचं, पण मिरवत नाही बसायचं
आणि दुःख झालं तर पचवायचं, पण गिरवत नाही बसवायचं. हीच जीवनातली खरी रीत आहे. इतरांपेक्षा वेगळं बनायचं असेल तर चेहऱ्याने नाही तर विचार आणि संस्काराने बना. कारण माणसाचे चेहरे कधी ना कधी प्रत्येकाची साथ सोडत असतात, मात्र माणसाचे विचार आणि संस्कार शेवटपर्यंत साथ सोडत नसतात. आयुष्यात सर्व काही ठरलेलं असतं, विधी लिखित मांडलेलं असतं. सूर्याच्या कक्षेबाहेर पृथ्वीलाही जाता येत नाही. भल्यासाठी होते सारे कळत असूनही कुणाला लगेच पटत नाही. जीवन एक गुपित आहे, इथे सर्व काही लपवावं लागतं. मनात कितीही दुःख असले तरी जगासमोर हसावं लागतं. कधी कधी जीवनात इतके बेधुंद व्हावे लागते, दुःखाचे काटे टोचूनही खडखडून हसावे लागते. जीवन यालाच म्हणायचे असते, दुःख असूनही दाखवायचे नसते, मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचे असते.